दोन्ही संघ खूप मोठे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर एकीकडे जर कांबोडी संघाचा विचार केला तर प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी स्वीकारली होती कांबोडी संघानं आणि ह्या सामन्यामध्ये देखील त्यांच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्येचा उच्चांक नोंदवला होता कांबोडी संघानं. तब्बल 100 धावा ह्या स्पर्धेमध्ये प्रथमतः कुठल्या होत्या आणि एक वैयक्तिक अर्धशतक या सामन्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं बारक्या कांबलेचं. त्यानं तब्बल 19 चेंडूमध्ये धावा कुठून काढल्या, 16 चेंडूमध्ये तब्बल 69 धावा कुठून काढल्या होत्या. त्याच फलंदाजाला वन्स अगेन आपण पाहू शकाल. दोन्ही संघ 12 प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण पाठवायचे आहेत. 5 षटकांचा सामना, 2 पॉवर प्लेची षटकं असतील निश्चित. या ठिकाणी मात्र सुपर जर आपण विचार केला तर दुसऱ्या फेरीचा आपण सामना पाहतोय, कारण की पहिल्या फेरीमध्ये सामना निश्चितच एक पहिला सामना आपण पाहिला सावळे आणि कांबोटे, ज्यामध्ये कांबोटे संघाने निश्चित एक दणदणीत विजय प्रस्थापित केला आणि त्यानंतर लगेचच त्यांना संघर्ष करावा लागतो. कारण की एकीकडे जर आपण विचार केला तर या ठिकाणी संघ उपस्थित नाही आहे, त्या कारणास्तव मात्र दुसऱ्या फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो कांबोटे बनाम दापोली या दोन संघांमध्ये. हॅलो हॅलो. तर विशाल शेतेकर आपला 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र ट्रॅक वरती नाही आहे. ओके तर या ठिकाणी आपण पाहतो मॅच सुरू होईल. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर मॅच सुरू होत आहे. ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती साई पाटील. सामना अतिशय चांगला होईल योगेश, कारण की दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ आहेत. कित्येकदा एकमेकांसमोर अतिशय चांगला खेळ या दोन संघांचा राहिला आहे. कधी कांबोडी संघ वरचढ तर कधी दापोली संघाने देखील आधिपत्य गाजवले या संघावरती. म्हणजे दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. दोन्ही संघ वाकिफ असतील एकमेकांच्या रणनीतीपासून, कारण की दोन्ही संघांना माहित आहे कोणता फलंदाज कोणत्या दिशेला फटकेबाजी करतो, अटॅक करतोय. आणि हे पाहता रणनीती माहित असलेले संघ या दोन संघांमध्ये मात्र निश्चित विजयासाठी चालणारी ही धडपड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामी गोलंदाज निश्चित ज्यानं क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलंय तो विशाल जितेकर गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. तर स्ट्रायकेट वरती फलंदाज परेश म्हात्रे आणि सलामीवीर फलंदाज बारक्या कांबले. निश्चित दोन्ही संघांकडे एक जोडी, विश्वसनीय जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे बारक्या कांबले परेश म्हात्रे अशी सलामी जोडी, तर एकीकडे दापोली संघाचा विचार केला तर विश्वजित म्हात्रे आणि फलंदाज विशाल जितेकर. हे दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत आणि चांगला खेळ आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळणार यात शंका नाही आहे. बरेचसे मान्यवर सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चित त्यांचे अपेक्षा पूर्ती या ठिकाणी होताना आपण पाहतोय. गेम ऑन पंतांचा ग्रीन सिग्नल येतो, सामना चालू झाल्याचा आपण पाहू शकाल. सर्व एंड कडनं प्रथमतः षटक हाताळलं जाईल गोलंदाज विशाल जितेकरच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी फेकी केला तर सन्मान दिला जाईल पहिल्या चेंडूला. शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये या ठिकाणी. मात्र संयमक पवित्रा आपण पाहतोय, कारण की मागील सामन्यामध्ये जी काही कामगिरी केली होती, जो काही विक्रम नोंदवला होता कांबोडी संघाने विसरून चालणार नाही त्या संघाला. दरम्यान हा चेंडू बराच काल हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूला जज करतो आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता, पहिली विकेट या ठिकाणी संपादन करतो विशाल. आणि पहिला धक्का तो कांबोडी क्रिकेट संघाला. परेश म्हात्रे बॅक टू पवेलियन. मला बायको मिळाली ही जाडी हो जाडी, मला बायको मिळाली हो जाडी हो मला जाडी, हिला नेसाया पूर्ण साडी हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी हो साडी.
नवीन फलंदाज सुबोध गोवारी मैदानामध्ये येताना आपण पाहू शकाल. मात्र फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजानं सुरुवात केली होती पहिल्या सामन्यामध्ये चांगली, तो फलंदाज या ठिकाणी मात्र लवकर बाद झालाय. त्यानंतर मात्र पूर्णतः जबाबदारी असणार ह्या सामन्यामध्ये बारक्यावरती, कारण की ज्या बारक्यानं निश्चित 69 धावा कोडून काढल्या होत्या पहिल्या सामन्यात, त्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी असेल ह्या दापोली संघासमोर खेळताना, कारण की एक मोठी धावसंख्या बनवणं गरजेचं असेल 5 षटकांमध्ये. आणि आतापर्यंत एक सफलता मात्र या ठिकाणी विशाळनं कमावली आहे. दरम्यान हा चेंडू फुल ओव्हर लेनचा वापर स्टेट ऑन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढला तर 2 क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने येतात चेंडूवरती. मात्र जोपर्यंत उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत सिंगल कन्व्हर्ट केली जाते. श्री गणेशा धावांचा आपण पाहू शकाल. या ठिकाणी कांबोडे संघाचा चेतन स्पोर्ट जय हनुमान कांबोडे संघ आपण पाहतोय एक सामना जिंकला. आज सलामीचा सामना पाहिला होता, सांघिक शतक आपण पाहिलं होतं. मात्र ह्या सामन्यामध्ये कितपत मजल असेल ह्या कांबोडे संघाची, ह्याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. कारण की इथनं मी म्हणेन धावसंख्येचा जर विचार केला तर इथनं 5 षटकामध्ये किमान धावा 70 यायला हवेत, कारण की प्रतिस्पर्धी देखील तितकाच बलाढ्य संघ आहे. दरम्यान हा चेंडू पहिल्याच चेंडूवरती आपली ओळख प्रस्थापित करताना आपण पाहतोय बारक्याला. जो काही फॉर्म या बारक्यानं कमावलाय या वर्षामध्ये, सातत्य देखील त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक दमदार षटकार येतोय. जी इनिंग जिथनं समाप्त केली होती पुन्हा एकदा तिथनं चालू करतो की काय. डगआउट मधनं सेट होऊन आला फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकारण आपलं अकाउंट ओपन करतोय. धावा धावपळ करते. एक गडी बाद 7 धावा. फलंदाज सज्ज होतोय. दुसरा चेंडू ह्यावेळेस मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार. दमदार षटकार. निश्चित जरा आमचे गुणलेखक या ठिकाणी माहिती देतात मला की मागच्या इनिंग मध्ये सलग 4 षटकार ठोकले होते अंतिम क्षणाला, आणि तिथनं जर आपण विचार केला तर हे सलग 2 षटकार, म्हणजे इनिंग चेंज झाली आहे. मात्र फलंदाज ज्या वेगानं फलंदाजी करत होता तो वेग सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. सलग दुसरा षटकार येतो बारक्याच्या बॅटमधनं. दरम्यान हा चेंडू फुल ओव्हर लेनचा चेंडू, चेंडूला भिडकावला आउट ऑफ पार. सलग तिसरा षटकार येतो बारक्याच्या बॅटमधनं. बारक्या ऑन अ फायर. एक षटक या ठिकाणी कंप्लीट होतो आणि एका षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकरती पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना कांबोडे संघाच्या एक गडी बाद 19 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये गोलंदाजानं फक्त 1 धाव खर्च केली होती आणि त्यानंतर सलग 3 षटकार ठोकले. ही दहशत आपल्याला पाहायला मिळते फलंदाज बारक्याची. अप्रतिम फटकेबाजी, सातत्य आपल्याला पाहायला मिळतोय बारक्याच्या बॅटमधनं. सातत्यानं वेग, सातत्यानं चौकार षटकार हे आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज ऋषिकेश भोईरचा वापर या ठिकाणी. समोर जाईल फलंदाज वनडाऊनचा फलंदाज सुबोध गोवारीला आपण पाहू शकाल. दरम्यान हा चेंडू बॅटची कडा, चेंडू विसावलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक सफलता. दुसरा गडी गमावतोय तो कांबोडी संघ. दरम्यान बाप्पा मोर्याचे प्रोप्रायटर आमचे पांडुरंग शेट पाटील लोणजणगावचे यांचं शुभागमन झालं. विनंती असेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. दरम्यान नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. चेतन गोवारी मैदानावरती येतोय. इनायत क्रमांक 4 चा फलंदाज. दरम्यान हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल ठरतोय. या ठिकाणी मात्र स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली जाईल. बारक्याचा विचार केला तर मागील षटकामध्ये सलग 3 षटकार ठोकले होते. अंतिम 3 चेंडूंचा विचार जर केला, कारण की सुरुवातीला फक्त 1 धाव खर्च केली होती विशाळनं. मात्र त्याच्यावरती जो काही प्रतिहल्ला चढवला बारक्यानं, सलग 3 षटकार ठोकले आणि एक षटकात तब्बल 19 धावा उसूल केल्या होत्या. मात्र ह्या षटकात कितीचा नंबर दडलाय, कितीचा आकडा दडलाय हे मात्र पाहण्याजोगा प्रश्न. कारण की इथनं जर आपण चेंडूंचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं होतं गोलंदाज ऋषिकेशनं, तर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. मात्र ह्यावेळी सामोरं जावे लागेल ते फलंदाज बारक्याला. फलंदाज सज्ज झालाय. राईट राऊंड द विकेट. अप्रतिम क्रिकेटचा पुस्तकी फटका, पॅडल स्वीप ज्याला म्हटलं तो चेंडू येतो सीमा पार. आणखीन एक चौकार.
धन्यवाद. 24 धावा धावपळकी आपण पाहतोय. ताकद आणि तकनीक याचा सुनेरा संगम पाहायला मिळतोय तो फलंदाज बारक्यामध्ये. कारण की क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं केवळ ताकदीनं फलंदाजी चालणार नाहीये तर त्यासोबत तंत्रशुद्ध खेळ देखील हवाय आणि तेच पाहायला मिळतंय मैदानावरती बारक्याच्या माध्यमातून. कारण की ह्या अगोदर जर आपण विचार केला तर 3 षटकार पाहिले होते. ह्यावेळेस मात्र अप्रतिम पुस्तकी फटका दाखवला पॅडल स्वीपच्या माध्यमातून. एक दमदार चौकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावपळकावरती. दरम्यान सोमनाथ भोईर यांचं आगमन होतोय तुर्भेगावचे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत ह्या आर्के ट्रॉफी मध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता. चौकार आल्यानंतर निगेटिव्ह चेंडू येणं हे गोलंदाजसाठी खूप गरजेचं असतो. कारण की तिथं आत्मविश्वास उंचावतो गोलंदाजचा. कारण की प्रत्येक चेंडूवरती जर मार बसला तर मी म्हणेन गोलंदाज निश्चित एक चिंतेचं सावट गोलंदाजच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय. मात्र ह्या ठिकाणी गोलंदाजानं सुरेख कमबॅक दिलाय. कारण की पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं होतं. तिथनं मी म्हणेन आत्मविश्वास उंचावला होता या गोलंदाजचा आणि आत्मविश्वासानं गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत ह्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर 5 धावा 1 सफलता असं काही गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला मिळतंय ऋषिकेशचं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण की बारक्यासमोर गोलंदाजी करणं इतकं सोपं काम नाहीये. कारण की ज्या फलंदाजानं अक्षरशः धावांचा वेग या ठिकाणी कायम राखलाय त्या फलंदाजाला गोलंदाजी केली जाते. दरम्यान आपण चालू मध्ये निश्चितच इतकं धावू शकत नाही. आमचे पंच ऑन करतात कारण की आमचे प्रोफेशनल पंच आपण पाहतोय. कारण की ज्यावेळी चेंडू डिलिव्हर करतात त्यावेळेस आपण पुढे जाऊ शकता 1-2 पावलं. मात्र सातत्यानं 38 सर्कलचे खेळाडू देखील बाहेर निघू शकत नाहीत. अशा प्रकारची नियमावली सातत्यानं क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि त्यामध्ये अंमल देखील केलं जाते ह्या आर्के ट्रॉफी मध्ये. कारण की पंच सातत्यानं ऑन करतात. पंचांचं देखील कौतुक असेल. आमचे गणेश सर असतील, रवी सर असतील. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार. चौकार. डीजे सूरज. डीजे मास्टर देखील हुशार आहे. कारण की पॅकरच्या मनातील गोष्ट डीजे मास्टरने सांगितली आहे. कारण की इथनं जर सामना जिंकला तर सुपर 8 मध्ये आपण पाहू शकाल तो म्हणजेच की कांबोडी संघाला म्हणजे पॅकर्स देखील ह्या ठिकाणी मनात निश्चय करत असेल की बारके हा सामना जिंकून दे. इथनं निश्चित तुला पैसे मोजले जातील. कारण की सामना खूप महत्वाचा आहे. कारण की दापोली संघ देखील अतिशय चांगला संघ आहे. त्या संघासमोर निश्चित फाईट करण्यासाठी जास्तीत जास्त टोटल हवं. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र प्रहार केला जातोय फलंदाजाकडनं. फलंदाज पाहतोय आपण चेतन आणि चेतनच्या बॅटमधनं एक दमदार षटकार येतो आणि षटकाराला मात्र धावसंख्येला वेग. धावा धावपळकावरती 34 धावा. फलंदाज रोशनचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती एक दमदार षटकार ठोकलाय आणि धावसंख्येचा वेग कायम केला जातोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पिसारवे एंडकडनं गोलंदाजी केली जाते. पंचांच्या उजवीकडनं डाव्या हातानं गोलंदाजी आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन चेंडूवरती प्रहार. चेंडू थांबत नाही. आउट ऑफ पार. खणखणीत असा षटकार. मुझे पहचानो कहां से आया ज्याप्रमाणे बारक्यानं सांगितलं होतं का टीम मधील प्रत्येक खेळाडू आणि त्या प्रत्येक खेळाडूवरती माझा विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ करतो ह्या ठिकाणी चेतन. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा. आणखी क्रिकेटचा जर विचार केला तर क्रिकेट टीम गेम म्हटला जातो आणि तीच टीम युनिटी ह्या ठिकाणी पाहायला मिळते कांबोडी संघाकडनं. कारण की प्रत्येक जण योगदान देतो आपल्या संघासाठी आणि संघाला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचं काम केलं जातं ते चेतन गोवारीच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 13 धावसंख्येचं योगदान.
दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल, दडपण पाहायला मिळतोय गोलंदाजावरती, कारण की सलग 2 षटकार ठोकलेत आणि अशा क्षणाला गोलंदाजी करणं म्हणजे इतकं सोपं नाहीये, कारण की फलंदाज आग ओकतात एकीकडे बारक्या, तर त्याच्या समवेत खेळताना चेतन देखील तितकाच आक्रमक झालाय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न, खूप दूरवरनं चेंडूला ह्या ठिकाणी ऑनसाइडला भिडकावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू प्रामाणिक खेळ व्हायला हवा, ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला विमान फटका यायला हवा, तर क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण सक्सेसफुल होऊ शकता. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र खोदून काढला, तो व्हाईट यॉर्कर प्रकारचा चेंडू होता, मात्र एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी तैनात. जोपर्यंत पुढे येऊन चेंडूला उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत सिंगल कन्वर्ट केली जाते. धावसंख्येत वाढ, धावा धपडकावरती 42 धावा. अतिशय चांगला सामना आमच्या प्रेक्षक वर्गाच्या भेटीला आपण पाहतोय. तांबोटे बनाम दापोली, अक्षरा 11 दापोली संघ आपण पाहतोय, तर एकीकडे चेतन स्पोर्ट जळमान कांबोडे संघ. दरम्यान चेंडू हवेमध्ये बराच काल, क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. ज्या माशासाठी मी म्हणेन जालं रचलं होतं आणि निश्चित तो मासा सापडलाय, फलंदाज बाद झाला. या ठिकाणी बारक्या कांबळेची खेळी संपुष्टात. या ठिकाणी फलंदाज बाद झाला. त्याचा जर विचार केला तर 8 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा कडून काढल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. निश्चित तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती रोशन म्हात्रे मैदानावरती येतोय. दरम्यान हा चेंडू ह्यास मात्र प्रहार केला, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय सीमा पार, दणदणीत षटकार. रात को आऊंगा मैं, मिलने जाऊंगा मैं, फिल्म दिखाऊंगा मैं, सैर कराऊंगा मैं, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. या ठिकाणी 3 षटकांचा विचार केला तर 3 षटकाखेरीज धावा धपडकावरती पाहायला मिळतात, त्या तब्बल 48 धावा. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 16.0 अशी सरासरी गाठली जाते. प्रथम फलंदाजी करत असताना ती चेतन स्पोर्ट जळमान कांबोडे संघाचे आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत, मात्र चेतन गोवारीचं कौतुक करेल, त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकार आलेत आणि तब्बल 20 या धावसंख्येवरती खेळतोय. मात्र इथनं 48 धावा आणि इथनं अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. किती धावा बनवणार इथनं अजूनही कांबोडे संघ, हे ऐकूया प्रथमतः आजच्या दिवसामध्ये आपण अतुल म्हात्रे यांना. धन्यवाद साई पाटील. ते पाहू शका या ठिकाणी आरके ट्रॉफी 2018 गावदे क्रिकेट संघ तुर्बे यांच्या मध्ये स्पर्धा पाहतोय. आल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचे स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही साधे स्वागत करतोय. ते पाहू शकता सामना असणार दापोली पक्ष कांबोडे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांचा अखेरीस या ठिकाणी धावसंख्या उभारली गेली कांबोडे संघाच्या माध्यमातून, म्हणजेच 48 धावा. मात्र अंतिम 2 श्लोक षटकांचा खेळ बाकी असणार आहे. जमेची बाब असणार दापोली संघासाठी, कारण की बारक्या कामल्या बाद त्यांनी यश लाभलंय या दापोली संघाला. तर या ठिकाणी पाहू शकाल 2 नौके फलंदाज मध्ये चेतन गोवारी मैदानावरती अति चांगला खेळ करतो. तब्बल 3 षटकार पाहिले आपण. तर या ठिकाणी नौका फलंदाज स्ट्रायकर एनला असेल रोशन मात्र तर गोलंदाज येतो या ठिकाणी दापोली संघाच्या माध्यमातून ऋषिकेश यांनी दुसऱ्या षटकात आलं होतं. अति चांगलं षटक आलं होतं ऋषिकेशच्या माध्यमातून. बारक्याला शांत एवढं दुसऱ्या षटकामध्ये. तर या ठिकाणी चौथ्या फेकण्यासाठी ऋषिकेशचा वापर संगणकाच्या माध्यमातून केला जातोय. स्ट्रायकला फलंदाज असेल तो म्हणजे रोशन मात्रे. या ठिकाणी पाहू शकाल शपल झाले होते दागेचा प्रयत्न तू मॅम. या ठिकाणी पाहू शकाल बराच वेळ चुना आता तेवढा शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षकांना आणि याच कारण बायच्या स्वरूपात या ठिकाणी एकदा एकलीच जाते फलंदाज रोशन मात्रच्या माध्यमातून. मात्र मिळेल संघाला 1 धाव संघाची धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी 49 धावा लागली गेल्यात. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना म्हणजे शायकला फलंदाज चेतन गोवारी. या ठिकाणी मिश्रा श्रोक आहे, चलो बराच वेळ स्वतः यशाचे जज करतोय. या ठिकाणी कोणती चुकी नसणार आहे. आणखी गडी बाद होतो या ठिकाणी कांबोडी संघाचा.
या ठिकाणी पाहू शकाल मात्र चेतन सुद्धा बाद होतोय. मात्र अति चांगली खेळली पाहिजे चेतनच्या माध्यमातून विचार केला तर या ठिकाणी 7 चेंडूंनी सामना केला 20 धावसंख्येची बहुमूल्य योगदान संघासाठी दिलाय. मात्र या ठिकाणी थोडासा अडचण सापडत कारण की ऋषिकेश दुसऱ्या घातलं होतं. ऋषिकेश धाव खर्च फक्त 9 धाव खर्च केल्या होत्या. संघाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. या ठिकाणी ऋषिकेश याच्यावरती 2 चेंडू सूर्य फेकले. या ठिकाणी ऋषिकेशच्या माझ्या पाहू शकाल या ठिकाणी नौका फंद असेल 9 विक्रांत पाटील तो कोणता राईट मोठा विकेट चेंडू पेस गतीपर्यंत केलं होतं. मात्र या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू जातो. या ठिकाणी पॉवरफुल स्ट्रोक चेंडू डीप मध्ये घेतला 6 धावा. या ठिकाणी पाहू शकाल रोशन माताची बॅटमॅन षटकार येतोय. संघ जाम पोहोचतोय संघाची धावसंख्या दाफलकावरती या ठिकाणी 55 धावा पाहू शकाल. चेंडू पेस गतीपर्यंत केलं होतं. या ठिकाणी गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून बदल पाहिलं होतं कारण की चेंडू स्लोवर होता आणि या ठिकाणी चेंडू भिरकावून दिला होता डीप मिडविकेट षटकारासाठी संघाची धावसंख्या दाफलकावरती या ठिकाणी 55 धावा लागली गेल्यात. चौथ्या षटकाचा खेळ मार्गशास्त्र गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून षटक हाताला जात आहे. तर या ठिकाणी रोशन मात्र चांगली फंदी करतोय. तो कोणता राटा मारतो विकेट या ठिकाणी फुललेला चेंडू मध्ये क्रिकेटच्या भाषेतील खराब चेंडू 55 इशारा येतोय. 1+6 7 धावा मिळतील या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात. ते म्हणजेच या ठिकाणी कांबडी संघाला या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाज चुकी करतो. बिंबाला चेंडू फेकतोय. या चेंडू असेल फ्रीडचा चेंडू असेल निश्चित या ठिकाणी पाहू शकाल 55 इशारा येतोय फ्रीडचा. मात्र या ठिकाणी या चेंडूवरती फक्त धावच्या सुरुवात 15 बाद असेल. मात्र या ठिकाणी गोलंदाज पाहू शकाल राईट मारतो विकेट चुकी केली आहे गोलंदाजानं. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोशन याचा. मात्र या ठिकाणी चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये एकदा एकली जाते. क्षेत्रशाध्ये चांगला पाहायला भेटलाय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या दाफलकावरती या ठिकाणी लागली गेल्यात ते म्हणजे 63 धावा. ते चांगली स्थिती या ठिकाणी पाहू शकाल. ती म्हणजेच कांबडी संघाची ज्या कांबडी संघ म्हटलं होतं 70% धावसंख्येचं लक्ष असेल त्या टार्गेट करण्याच्या ठिकाणी पोहोचतोय. ते म्हणजेच या ठिकाणी कांबडी संघ चेंडू मिस्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ लावे स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावून गेला होता. मात्र या ठिकाणी जेल सोडतोय. या ठिकाणी पाहू शकाल 2 धावा 1 पडल्या जातील. संघाची धावसंख्या दाखल करते लागली गेली या ठिकाणी 65 धावा. मी म्हणते कांबडी संघाच्या खेळाडूंना आपण डगआउट मध्ये आवाज द्यायचा नाहीये अजून काही सूचना येते. त्यांची या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाज ऋषिकेशच्या मध्ये षटक हाताला जातोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या दाफलकावरती 65 धावा लागली गेली आहेत. तो कोणता मोठा विकेट शाकला फलंदाज हा चेंडू पाहू शकाल. सुरेश चेंडू फेकी होती खोलर मध्ये चेंडू होता. चेंडू मात्र यशस्वी बीट करून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये पण त्यांचा इशारा येतो या ठिकाणी षटक संपन्नाचा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती लागले गेल्यात ते म्हणजे कांबडी संघाची 65 धावा. तर आपण पाहता गावदेव क्रिकेट संघ तोरबे आयोजित आरके ट्रॉफी 2018 पर्व आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमच्या मान्यवरांचा खूप मोठा मुलाचं सहकार्य राहिलाय. सन्माननीय नारायण शेठ पाटील यांच्याकडनं आम्हाला 500 रुपये आले. तर वामन शेठ भोईर तुर्भे यांच्याकडनं 1000 रुपये आल्यात. तर के कांबळे साहेब यांच्याकडनं देखील 1000 रुपये आल्यात. तसेच सन्माननीय रमेश दादा म्हात्रे पिसारवे यांच्याकडनं देखील 5000 रुपयाचं डोनेशन आम्हाला या स्पर्धेसाठी आल्या. त्या सर्व दानशूर व्यक्तींचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तिच्या ठिकाणी पाहू शकाल 4 षटकांचे खेळ संपन्न झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवत लागली गेल्यात ते म्हणजे या ठिकाणी कांबडी संघाची म्हणजे 65 धावा. ज्या प्रकारे पाहिलं आपण ओपनिंग घेतलं तर कांबडी संघाच्या संघनायकाचं म्हटलं होतं 70-75 टार्गेट असेल तर त्या टार्गेट मध्ये या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी कांबडी संघ आणि 4 षटकांमध्ये अति चांगली खेळी केली या कांबडी संघाच्या फंद्या माध्यमातून 65 धावा उभारल्यात. मात्र विचार केला तर 5 आणि 6 क्रमांकाचे फलंदाज रोशन म्हात्रे आणि विक्रांत पाटील मैदानी खेळ दाखवत आहेत. शाकला फलंदाज असेल रोशन म्हात्रे या ठिकाणी छोटा पुलका चेंडू खेळून करतो या ठिकाणी कव्हरच्या रिझर्व मध्ये चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट चेंडू येतोय या ठिकाणी डीप कव्हरला चौकार.
या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाज विश्वजित म्हात्रे स्वागत केले चौकानं फलंदाज रोशन म्हात्रे यांना गोलंदाज राटा मोडतो विकेट शॉट टांपूल या ठिकाणी खेळून काढतोय डीप विकेटला बिग 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 मॅटेड षटकार तर या ठिकाणी पाहू शकाल रोशन मात्र अंतिम मुमेंटला मात्र आपली फलंदाजी दाखवतोय संघाची धावसंख्या फलकावरती 75 रन्स 75 धावा दाखवत लागले गेल्यात या ठिकाणी कांबोडी संघाची धावसंख्या फलकावरती गोदय विश्वजित मात्र आठमोडतो विकेट या ठिकाणी आणखी मोठा फटका खेळायचा होता मिस टाइमिंग शॉट मिडॉनला शतचुरगल जज करतोय या ठिकाणी कोणती चुकी नसणार आहे मात्र रोशन मात्र बाद होतोय मात्र आता चांगली खेळली की रोशन मात्रच्या माध्यमातून विचार केला तर तब्बल 3 षटकार एक चौकाच्या मध्ये तब्बल 7 चेंडूचा खेळ केला आणि आपल्या संघाने 23 धावसंख्येची बाददार केली या ठिकाणी रोशन मात्र बाद होतोय पाहू शकाल ते संगीत डीजे मशीन मध्ये पाहू शकाल मात्र गोलंदाज विषय मात्र 8 चेंडू मात्र सूर्य फटका होता चेंडू स्वतःच्या फोर्थ मध्ये अति चांगली क्षेत्र पाहिला पण या ठिकाणी विश्वजित मात्रेचा मेले फक्त एकच धाव संघाची धावसंख्या फलकावरती 76 धावा दाखवत लागले गेल्यात पाहू शकाल अंतिम चौकाची षटक मात्र ज्या प्रकारे प्रत्याहार चढवला होता रोशन मात्रेनं मात्र या ठिकाणी रोशन मात्र 5 थोडंच पाहू शकाल साऊथ क्रिकेट या ठिकाणी पाहायला भेटतं कांबोडी संघाच्या माध्यमातून विचार करत 4 चेंडू फेकलेत या ठिकाणी गोलंदाज विश्वजित मात्रेनं आता 2 चेंडू बाकी असतील या पहिल्या सत्रातील या ठिकाणी होऊ शकाल मोठा फटका कर्णकाचा होता स्वतः संघनायक संजय मात्रच्या माध्यमातून केली जाते मात्र या ठिकाणी डॉट चेंडू सांगतो होते बऱ्याच काळानंतर एक डॉट चेंडू पाहायला भेटला या ठिकाणी गोलंदाज विश्वच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती 76 धावा लागली गेल्यात मात्र अंतिम चेंडू असेल या पहिल्या सत्रातील गोलंदाज पाहू शकाल त्याची विशेष मात्र याचा चेंज पेस गती परिवर्तन शॉर्टलाईन डिलिव्हरी होती या ठिकाणी पाहू शकाल सुरेख षटक ज्या पहिल्या 2 चेंडूवरती प्रत्याहार चढवला होता त्यानंतर सुरेख कमबॅक पाहिला पण गोलंदाज विश्वजित मात्रेचा धावा खर्च केला फक्त 11 धावा आणि या ठिकाणी पहिले सत्र संपन्न होतोय आणि पहिले सत्र संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती लागली गेले त्याची कांबळे संघाची 76 धावा आणि 77 धावाचे टार्गेट सेट केलाय या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना ते म्हणजे कांबळे संघ ते म्हणजे दापोली संघासमोर दापोली संघ अतिशय चांगला संघ आहे पाहू शकाल अक्षर येऊन दापोली संघ येणाऱ्या कालामध्ये 76 धावसंख्या उभा राहील का 30 चेंडू केला असेल 76 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या कालामध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी असेल का येणाऱ्या कालामध्ये कांबळे संघ या आव्हानाला मात्र रोखण्यामध्ये यश लाभेल मात्र येणारे ऐकूया याचे पुढे समोरचे योगेश मडवी यांच्याकडे थँक्यू सो मच अतुल तत्पूर्वी मी आमंत्रित करेन नेक्स्ट मॅच साठी या ठिकाणी नावा संघाचे संघनायक आणि बाकलन संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी यावं नेक्स्ट मॅच देखील खूप मोठं पाहायला भेटेल एका बाजूला गावदेवी नावा तर त्यांना फाईट करेल जीजी स्पोर्ट निशांत दिलं वाकलन संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेच नाणेफेकीसाठी यावं नेक्स्ट मॅच खूप मोठा असेल आज आपण पाहतो या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील सामने सुरू झालेत मैदानावरती चला दोन्ही संघांना यायचं आपण लगेच व्यासपीठावरती बिग पार्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 2 ताकदवर संघामध्ये एका बाजूला नाभा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार निश्चित मैदानावरती वाकलन संघ असेल यायचं मोतीराम भोईर आपण नाणेफेकीसाठी तर या ठिकाणी नाभा संघाच्या संघनायक उपस्थित होतात मी जीजी स्पोर्ट निशांत पण
वाकली संघाच्या संघटकाला विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यावं. चला मोतीराम भोईर आपण लगेच यायचा. नेक्स्ट मॅच देखील खूप मोठा पाहायला भेटेल, तर आपण पाहतो दोन ताकदवर संघ आमने सामने येतील. आता हा मॅच देखील खूप रंगतदार पाहायला भेटेल. तर एका बाजूला 76 धाबा करून 77 धावेचं लक्ष्य मैदानावरती उभं केलंय. आपण पाहणार मैदानावरती मॅच खूप टाईट असेल, कारण एका बाजूला कालच्या दिवशी झालेला चॅम्पियन संघ निश्चित मैदानावरती उतरलाय. अक्षरा 11 जय हनुमान दापोई संघ आणि त्यांना फाईट करतो मैदानावरती. आपण पाहतो चेतन स्पोर्ट जय हनुमान कांबोडे संघ, ज्या संघाने पहिला मॅच मध्ये 100 धाबा केल्या होत्या आणि पहिला मॅच जिंकल्यानंतर या मॅच मध्ये आपण पाहतोय यावेळी दापोई संघासमोर 77 धाबेचं लक्ष ठेवलंय. गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे आयोजित आरके ट्रॉफी 2018 आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा योगेश मडवी आपलं स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचला पाहतायत त्यांचं देखील मनापासून स्वागत. मॅच क्रमांक सेकंड राऊंडचा पहिला मॅच सुरू झालाय. तर आज बघा बरेचसे संघ ज्या संघाला 2-2 ठिकाणी मॅच खेळाव्या लागल्यात. आता गावदेवी सोनारपाडा संघ आज सकाळी या ठिकाणी उपस्थित झाला. मग मॅच सुरू झाल्या नव्हत्या, त्यामुळे त्या संघाला ऑगस्ट मध्ये मॅच खेळायची होती. तो संघ इथनं त्या मैदानावरती रवाना झाला. आता मॅच त्यांचा तिकडे सुरू आहे, मग निश्चित त्यांना यायला भेटत नाही, त्यामुळे आज आपण मॅच सेकंड राऊंडला सुरुवात केली. या ठिकाणी आपण पाहतो मॅच दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. टीम शो द गुड गेम. पहिला चेंडू विश्वजित म्हात्रेच्या बॅट मधनं षटकार येतोय. चेंडू सीमा पार 6 धाबा. थँक्यू शरदशेठ म्हात्रे यांचं आगमन झालं. याद आता आपण व्यासपीठावरती सन्माननीय शरदशेठ म्हात्रे खुटारी यांचं शुभागमन होतंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. हाच तो फलंदाज विश्वजित म्हात्रे ज्याच्या नावावरती अनेकशे विक्रम आहेत. काल देखील हा संघ खूप चांगली कामगिरी केला आणि मेगा फायनल मध्ये चॅम्पियन झाला आजच्या मैदानावरती आणि आज ते सातत्य टिकवण्यासाठी या मैदानावरती आलाय. तर मागच्या वर्षीचा एक बलाढ्य संघ निश्चित आपण पाहणार मैदानावरती. ज्या संघाने आपली दहशत रायगड मध्ये गाजवली तो संघ. तर मागच्या वर्षी तब्बल निश्चित आपण पाहतोय 21 चॅम्पियनशिप पटकावणारा संघ. एका बाजूला 7 बाईक पटकावणारा फलंदाज स्ट्राईक वरती विश्वजित म्हात्रे ज्यानं 7 बाईक पटवल्या. तब्बल त्याच्या नावावरती 7 बाईक मागच्या वर्षी होत्या, मात्र या वर्षी देखील त्याचा खेळ खूप चांगला सुरू झाला. पहिला मॅच मध्ये आपली स्वतःची दादागिरी प्रस्थापित करतोय आणि नो स्ट्राईक वरती फलंदाज आहे विशाल जितेकर. इज व्हेरी डेंजर मॅन इन टेनिस क्रिकेट बॉल. टेनिस क्रिकेटचा बादशाह. हा चेंडू वन्स अगेन मोठा फटका. ही ओळख आहे त्याची, हा परिचय त्याचा आणि प्रेक्षकांना परिचय पटवून देताना या ठिकाणी विश्वजित म्हात्रे अंपायर. सेकंड चेंडूवरती सेकंड षटकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग किंग स्टाइल. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग किंग. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो. संगणक येतात. दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित झाल्यात. बघा मॅच खूप रंगतदार असेल दोन संघामध्ये. दोन्ही ताकदवर संघ आहेत. मात्र इथे विश्वजित म्हात्रेच्या बॅट मधनं सलग मोठे फटके. अजून एक मोठा फटकार. 6 हॅट्रिक. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय विश्वजित ऑन फायर. निश्चित आपण पाहतो मागच्या वर्षीचा एक खूप जण वर्ष गाजवलं. 2017 आणि 2018चं वर्ष त्याने गाजवलं आणि या हंगामामध्ये त्याची सुरुवात तशीच पाहायला भेटली. 3 चेंडू 3 षटकार. बऱ्याच उशिराने बारक्या कांबलेला या ठिकाणी आपण पाहतोय यॉर्क फेकताना. तर बारक्या कांबलेकडे देखील ती गुणवत्ता. 3 चेंडूवरती 3 षटकार आल्यानंतर हा यॉर्कचा चेंडू निर्धाव जातोय. 18 धाबा एकवटल्या. 77 धाबेचं लक्षात. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटली पहिल्या पॉवर प्ले मध्ये. लो बोल्टचा चेंडू हवेमध्ये जज केलाय. व्हेरी गुड कॅच. काय कमबॅक पाहायला भेटलं बारक्या कांबलेकडनं. ही त्याची ओळख आहे. मी मगाशीच सांगितलं की एक अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी दाखवून दिला. पहिलं 3 षटकार आल्यानंतर या फलंदाजाला कसं शांत करावं हे बारक्याने दाखवून दिलाय. फलंदाज बाद. पहिला बिग विकेट विश्वजित म्हात्रे.
तर या ठिकाणी आपण पाहतोय धावपळीकावरती धावा आल्या. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला भेटेल. धावपळीकावरती 18 धावा. पहिला पाबोप्लेची सुरुवात काय जोरदार झाली, त्याच्यानंतर बारक्यानं फलंदाज विश्वजितला आउट केला. हा चेंडू यष्टीरक्षकाला चकवून दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे. अंपायर डिसिजन वाईड 1+4 अशा 5 धावा. संघनायक नावा संघ अतिशय बलाढ्य संघ आपण पाहू शकाल. तर त्यांच्या समोर तितकाच फॉर्म मध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो वाकलन संघ. दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. सन्माननीय नारायणभाऊ पाटील यांच्या शुभ हातचे या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. खाली पडा. निश्चित वाकलन संघाने नाणेफेकी जिंकली आहे. तर या ठिकाणी वाकलन संघ काय निर्णय असेल आपला? प्रथम तर आम्ही क्षेत्ररक्षणच करू. निश्चित क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल तर कितपत धावसंख्येमध्ये रोख लावणार आपण? नावा संघ जो एक बलाढ्य संघ मानला जातो, ज्या संघामध्ये भूषण देखील असेल, तर कोणत्या गोलंदाजावरती आपला विश्वास असेल? गोलंदाजांबद्दल बोलायचं तर मी स्वतः सुद्धा गोलंदाज आहे. जित भोईर, ऋषी भोईर, अविनाश भोईर. आज केतन म्हात्रे संघात नाहीये, त्याच्यामुळे एक केतन म्हात्रेची कमी नक्कीच संघाला भासेल. निश्चित केतन म्हात्रेची कमी सातत्यानं भासते. तर काय म्हणणार या आयोजनाबद्दल? प्रथमतः हे आरके ट्रॉफीचं आयोजन या मैदानावरती साकारताना आयोजनाबद्दल बोलायचं तर प्रथमच आयोजन केलंय आणि खूप सुंदर आयोजन आहे. निश्चित विश ऑल द बेस्ट सामन्यासाठी. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. अतिशय चांगला सामना आपण पाहू शकाल. मात्र चालू सामन्याकडे बोलूया. ओव्हर टू योगेश. तर निश्चित या ठिकाणी विनंती असेल दीपक भोईर आणि नंदू म्हात्रे की आपण व्यासपीठावरती यावं. तर निश्चित आपण पाहतो मॅच खूप रंगलाय. मैदानावरती आपण पाहतोय टोटल स्कोर झाली आहे ती 26 धावा. 77 धावेचं लक्ष असताना आत्ता मात्र जिंकण्यासाठी इथनं मेथीची पराकाष्ठ करावी लागेल. 51 धावा इथनं बनवायच्यात येणाऱ्या चेंडूवरती. दोन्ही संघ ताकदवर माहिती डायरेक्ट दिलाय. गरज होती का या क्षणी? गोलंदाजानं पाहिलं नाही कारण रन त्या ठिकाणी कंप्लीट झाली. या क्षणाला डायरेक्टली दिलं कारण त्याला माहिती आहे एका बाजूला विशाल जितेकर त्याला आउट करण्याचा प्रयत्न करतात. तर एका बाजूला खूप चांगला खेळ केला. 77 धावेचं लक्ष असताना आतापर्यंत 28 धावा एकवटल्यात. 49 धावेची इथनं आवश्यकता. ज्यावेळेस आम्ही ओपनिंग घेतलं त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त लक्ष विश्वजित म्हात्रे आणि विशाल जितेकर ठेवू, त्याला आउट करण्याचा जास्त प्रयत्न करू आणि तो प्रयत्न सुरू आहे. एक फलंदाज विश्वजित म्हात्रे बादनंतर विशाल जितेकर अद्याप खेळपट्टीवरती. हा चेंडू विशाल जितेकर साठी होता. सेकंड वरती अतिशय सुरेख खेळ झाला. आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून 76 धावा फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिल्या ज्या हनुमान कांबडी संघाने बनवल्या त्याला फाईट करताना तेवढंच चांगलं उत्तर मैदानावरती दिला. ओव्हर नंबर 2 आपण पाहतो सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत 28 धावा एकवटल्या गेल्यात. हा चेंडू सुरेख होता. या मध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तोपर्यंत धावपळीकावरती धावा येतील 29 धावा धावपळीकावरती लागल्यात. अद्याप आपण पाहतो एक खूप चांगला मॅच आहे. 48 धावेची इथनं गरज असेल येणाऱ्या चेंडूवरती. या षटकातले चेंडू शिल्लक असतील 2. अर्थातच 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथनं 48 धावेची आवश्यकता. बरेचसे प्रेक्षक मैदानावरती आल्यात मॅच पाहतात. आम्ही निश्चित ज्या हनुमानना सिद्धिकर संघाचे माजी संघनायक गणेश दादा पाटील देखील ही मॅच पाहतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आमचे मित्र टोंडाचे सुभाष पाटील हे मॅच पाहतात त्यांचंही स्वागत आहे. सुजित दादा पाटील जे संतोष माटा संघाचे पॅकर्स आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. अशा अनेकशे प्रेक्षक आज या ठिकाणी मॅच पाहतात आणि प्रेक्षकांना फक्त विनंती असेल की आपण पडद्यासमोर कोणी बसू नका कारण त्या ठिकाणी खेळाडूंना कुठल्या प्रकारचा त्रास होईल ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. हा चेंडू हवेमध्ये खेळात क्षेत्ररक्षक जज करतोय. बारका त्या ठिकाणी पोहोचल्यात. सुरेख झेल टिपलाय. अजून एक धक्का मैदानावरती फलंदाजी करत असताना अक्षरा 11 ज्या हनुमानना दापोई संघाला. बाप बेट्याचं पटत नाही, भाऊ भावात राहिला नाही, भाऊ भावात राहिला नाही. त्या इलेक्शनाच्या पायी गाव गावात राहिला.
थँक्यू डिझाय. या ठिकाणी आपण पाहतोय दुपारचं सत्र आणि निश्चित आपण पाहतो मॅच सुरू झाला. एका बाजूला आपण पाहतोय चेतन स्पोर्ट ज्या हनुमानना कामोडी संघ आणि त्यांना पाईट करतोय अक्षरा 11 ज्या हनुमानना दापोई संघ मैदानावरती आहेत. यांच्यामध्ये यावर्षी मित्रांनो 3 वेळा एकमेका समोर आल्यात आणि यावेळी आपण पाहिलं तर 3 पैकी 2 मॅच ज्या हनुमान कामोडी संघाने जिंकल्यात. फक्त एकच मॅच दापोई संघाने जिंकलाय. ही 4थी मॅच आहे. कोण जिंकेल मैदानावरती. हा चेंडू सुरेख होता. यावेळी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आलेत. कारण मागच्या वर्षी ओव्याच्या मैदानावरती देखील नाईट मॅच मध्ये हे संघ एकमेकांसमोर आले होते. अमित भाई मुंगाची तंटामुक्ती चषकामध्ये आणि त्यावेळी दापोई संघाने बाजी मारली होती. त्याच्यानंतर यावर्षी 3 वेळा एकमेकांसमोर आले. त्यावेळेस देखील आपण पाहतोय कामोडी संघ वरचढ राहिला. 3 पैकी 2 मॅच या कामोडी संघाने जिंकल्यात. 1 मॅच दापोई संघाने जिंकलाय. आता हा मॅच काय होणार. 4था मॅच आहे. ही मॅच जिंकून दापोई संघ लेबल करेल की मात्र मैदानावरती अजून 1 मॅच जिंकून पुढे सरकेल हा कामोडी संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 29 धावा. जिंकण्यासाठी येणाऱ्या 3 षटकामध्ये आपण पाहतोय 18 चेंडू 48 धावेची आवश्यकता. तो निश्चित आपण पाहतोय मैदानावरती धावा फडकावरती धावा लागल्या गेल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय 29 धावा जिंकण्यासाठी 48 धावेची गरज. आज प्रेक्षक वर्ग खूप संख्येने आलेत कारण आज मोठा मॅच त्यांना पाहायला भेटतील. पहिला मॅच मध्ये जी बारक्या कांबळेने खेळी केली. हा चेंडू सुरेख होता. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची समाप्ती होती. धावपैकावरती धावा. टोटल स्कोर तुम्ही पाहता 29 धावा. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 17 चेंडू 48 धावेची गरज. स्ट्रायकरवरती फलंदाज. हा चेंडू सुरेख होता. लो व्होल्टेजचा हलक्यातनं क्लिक केला. चेंडू गेला लंगांकडे. डीप लंगांमध्ये चेंडूला उचलून फेक करतील. धावा येतील 1 आणि 1 धावेने धावपैकावरती धावा. टोटल स्कोर 30 धावा धावपैकावरती लागल्यात. 47 धावेची गरज आहे. 16 चेंडू 47 धावा. मैदानावरती धावांची गरज असेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एकमेकांसमोर मी मगाशी सांगितला बऱ्याच वेळा खेळलात. त्यामुळे एकमेकांच्या उणीधुणी एकमेकांची रणनीती ही दोन्ही संघाला माहिती आहे. हा चेंडू विशाल जितेकरसाठी मोठा प्रहार केलाय. चेंडू खूप उंच गेलाय हवेमध्ये. बारक्या त्या ठिकाणी झेल सोडणार नाहीये. तर त्याला माहिती आहे झेल कोणाचा आहे. विशाल जितेकरचा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा मासा गलाला लागलाय. मोठी शिकार मैदानावरती केली. निश्चित फलंदाज विशाल जितेकर. बॅक टू द पवेलियन. आज प्रेक्षक वर्ग खूप संख्येने मैदानावरती आल्यात. निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी आमच्या बुर्दुल गावचे प्रवीण मात्रे तसेच सागर पाटील देखील ही मॅच पाहतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. बुर्दुलच्या मैदानावरती 30, 1 आणि 2 या 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम पाहायला भेटेल. हा चेंडू लांगांकडे गेलाय. त्या ठिकाणी सिंगल येणार. सिंगलला धावपैकावरती धावा येतील. टोटल स्कोर 31 धावा धावपैकावरती लागल्यात. आणि हा चेंडू मोठा प्रहार. चेंडू लंग ऑफ लंग ऑनच्या वरना 6 धावेसाठी. आपण पाहतो मॅच मैदानावरती खूप मोठा. निश्चित आपण पाहतोय मॅच खूप रंगलाय.
तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 38 धावा. धावपकावरती लागल्यात 39 धाबेची गरज आहे. 12 चेंडू 39 धाबा. डीजे निश्चित 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 38 धाबा धावपकावरती लागल्यात. इथनं मेहनतीची पराकाष्ठ करावी लागेल. तर 12 चेंडू 39 धाबेची गरज आहे. सामन्यामध्ये कमबॅक केलं कारण पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की यावेळी दापोली संघ मजबूत स्थितीमध्ये येईल. पहिल्या ओव्हर मध्ये लगातार 3 षटकार आले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय निश्चित त्या ओव्हर मध्ये 22 धाबा आल्या. मात्र दुसरं षटक फेकलं सुलक्षण उर्फ लारा. मागच्या मॅच मध्ये नव्हतं आम्ही निश्चित म्हणालो. मात्र तो येत्या क्षणी या ठिकाणी आपण पाहतो 7 धाब्यांची ओव्हर त्याने फेकली. पुन्हा एकदा रोशन षटक फेकलं. तिसरं त्याच्यामध्ये 9 धाबा दिल्या. कसं कमबॅक झालं तर बारक्या कांबळेने तब्बल 22 धाबा खर्च केल्या. मात्र त्याच्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक पाहायला भेटला. सुलक्षणनं खूप चांगला या ठिकाणी कमबॅक दिला. त्याच्यानंतर रोशननं चांगला कमबॅक केला. इथनं 12 चेंडू 39 धाबेची गरज. निश्चित आपण पाहतोय आज मॅच खूप चांगला आहे कारण दोन्ही ताकदवर संघ आहेत. मी मगाशीच सांगितला एकमेकांसमोर खूप वेळ येतात. आज ऑनलाईन मधनं आपण पाहतोय 4000 पेक्षा जास्त प्रेक्षक ही मॅच पाहतात. त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा स्वागत करेल. 12 चेंडू 39 धाबेची गरज. हा चेंडू सुरेख होता. खोलवर चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतात कारण इथनं मोठ्या फटक्यांची खूप गरज आहे. हा मॅच जर आपल्या बाजूला जिंकवायचा असेल तर निश्चित इथनं चौकार षटकार दाखवणं खूप महत्वाचं आहे. हा षटक टर्निंग पॉइंट असू शकतो. चौथ्या ओव्हर मध्ये जर धावा 15 ते 20 धावा आल्या तर मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा रफ अँड टफ आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. आतापर्यंत 39 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 38 धाबेची आवश्यकता. 11 चेंडू 38 धावा. गोलंदाज तयार. सेकंडवरती फलंदाज आपण पाहतोय उजव्या हाताचा. हा चेंडू बिग हिट करतोय. चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिलं. यस इज दॅट इज अ मॅसिव्ह लॉंग बिग वे. दॅट्स मॅट इट गॉन 6 रन. जबरदस्त फटका पाहायला भेटला. ज्या वेगाने चेंडू फेकला त्या चेंडूला कलेक्ट केला आपल्या बॅट वरती आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं अजून एक मोठा षटकार या ठिकाणी दाखवलाय. फलंदाज स्ट्राईक करण्यावरती सचिन जितेकर. 45 धावा झाल्यात. इथनं 32 धावेची गरज येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 32 धावा. मॅच खूप रंगेल. मी मगाशी सांगितला दोन्ही ताकदवर संघात त्यामुळे मॅच शेवटपर्यंत खूप रंगेल. नेक्स्ट मॅच तर तुम्हाला खूप चांगला पाहायला भेटेल. आपण पाहणार गावदेवी नावा विपक्ष आपण पाहणार मैदानावरती. जीजी स्पोर्ट निशांत तेलवण वाकलन संघ तुम्हाला त्यांना फाईट करताना पाहायला भेटेल. 2 ताकदवर संघ पुन्हा एकदा पाहायला भेटतील. डोंबिवली परिसरातील एक दादा संघ वाकलन संघ आणि त्यांना फाईट करे रायगड विभागातील एक टॉप संघ. अजून एक मोठा फटका. ग्रे स्ट्रोक. यावेळी टायमिंग खूप चांगलं होतं आणि चेंडूला भिडकावून दिलाय. वाडिश लॉंगांच्या वरनं दुसऱ्या चेंडूवरती हा सलग दुसरा षटकार. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलंग पे मुझे
थँक्यू. जबरदस्त मॅच मैदानावरती आहे. मी मगाशी सांगितलंय आता मात्र अर्ध्या शतक कंप्लीट झालं. 51 धाबा धाबकोती लागल्यात. इथं गरज असेल 26 धाबेची येणाऱ्या चेंडूवरती. तर निश्चित आपण पाहतोय तर या ठिकाणी आपण पाहतोय जिंकण्यासाठी आता 26 धाबेची गरज आहे. एक एक चेंडू मध्ये रोमांस पाहायला भेटला. एक एक चेंडू मध्ये सामना अप अँड डाऊन तुम्हाला पाहायला भेटला. कधी कामोडी संघाच्या बाजूला कधी दापोली संघाच्या बाजूला. हाच क्रिकेट आहे आणि तोच क्रिकेट मैदानावरती सुखदुःखाने भरलेला हा क्रिकेट. अजून एक मोठा फटका यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सचिन जितेकर बॅक टू द पवेलियन. तो निश्चित आपण पाहतोय मैदानावरती मॅच खूप रंगलाय. कारण कालचा मॅच जर आठवला तर निश्चित अंगावरती शारे येतील. 8 चेंडू मध्ये 27 धावेची गरज असताना उसरगर संघाचा फलंदाज राज पाटील ज्याने 2 षटकार टोकला आणि मॅच टर्न केला. मात्र तसाच काही चित्र पाहायला भेटेल का? काल 2 वेळा असा मॅच पाहायला भेटला. कारण दुसरा मॅच होता बाप्पा मोरया जय गणेश्वर डान्सर आणि इनामपूर याच्यामध्ये. तोच मॅच तसाच सामना 8 चेंडू आणि तब्बल 26 धावेची गरज होती. इथे काय होणार? हा चेंडू पडल्यानंतर अंपायर आमच्याकडे वळतात आणि हा चेंडू गणेश बाविस्कर सरांचा वाईटचा इशारा येतोय. याच बरोबर धावपळकपती धाबा टोटल 52 धाबा. 25 धावेची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. स्ट्राईक नंबरती फलंदाज श्रेयस जितेकर. स्ट्राईक नंबरती येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. हा चेंडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भिडकावून दिलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये अजून एक सुरेख झेल फलंदाज बाद. थँक्यू डीज. या ठिकाणी आपण पाहतो अजून एक धक्का बसलाय मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. गोलंदाज शिवतेज आपण पाहतो फलंदाज शिवतेज मैदानावरती गेलाय. तर अजून एक फलंदाज आपण पाहतो ऋषिकेश मैदानावरती. सायकलवरती ऋषिकेश जो 6व्या क्रमांकावरती गेलाय आणि 7व्या क्रमांकावरती शिवतेज नो स्टॅकवरती असेल. 25 धावा येणारे चेंडू. एकात मोठा फटका मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये खूप चांगला पाहायला भेटेल. एकात मोठा फटका जर आला तर इथं एका डॉट चेंडू जरी आला तर मजबूत स्थिती निर्माण करू शकतील. फुल्ल्यांचा चेंडू क्रिकेटच्या भाषेतील सर्वात खराब चेंडू आणि सर्वात लॉंग सिक्स यावेळेस टोकलाय फलंदाज ऋषिकेशच्या बॅटमधनं. समीकरण 6 चेंडू 19 धावेची गरज. DJ SK production. धावपळकावरती धाबा आल्यात आपण पाहतो. 58 धाबा जिंकण्यासाठी धावांची गरज 19 धावेची. काय जबरदस्त मॅच पाहायला भेटतो मैदानावरती. 2 ताकदवर संघ आमने सामने आहेत. मी मगाशी सांगितलं की दोन्ही संघ खूप ताकदवर आहेत आणि एकमेकांसमोर जास्तीत जास्त वेळ आल्यात हे दोन्ही संघ. मागच्या वर्षी यावर्षी 3 वेळा आल्यात. त्यामुळे आज या मॅच मध्ये काय होईल हे शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जाऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही देखील इथं सांगू शकत नाही की मॅच कोण जिंकेल. गोलंदाज येणारा षटक असेल खूप महत्वाचा. जो मॅच आपल्याला पाहतो इथनं जिंकले तर सुपर 8 मध्ये डायरेक्ट क्वालिफायर होतील. मध्ये रोशनच्या हातामध्ये भवितव्य दिलाय कामोडी संघाच्या संघनायकांना. रोशन येणार शेवटचं षटक 19 धावा. सायकलवरती फलंदाज आहे शिवतेज आणि ऋषिकेश.
मिडल ऑर्डर देखील खूप मजबूत आहे या संघाची. तर सातत्याने आपण पाहिलं विशाल जितेकर आणि विश्वजित मात्र बाद झाल्यानंतर सातत्याने या संघाला खूप चांगला खेळ या खेळाडूंकडून पाहायला भेटलाय. पहिला चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर टेकअप झाला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न करत होते. एक धाव आली. एका धावेने धाबागावती धाबा. टोटल स्कोर आम्हाला सांगते आमचे स्कोरर 59 धाबा. 18 धाबीची गरज आहे. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. तुम्ही मेहनत करावी लागेल मैदानावरती. निश्चित मैदानावरती मेहनत केली तरच मॅच जिंकाल. दोन संघ ताकदवर आहेत. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकुटी संगमाच्या आधारे हे दोन संघ एकमेकांसमोर आत्ता मात्र. फुल्लेचा चेंडू सर बॅटना गॅप आहे. क्षेत्ररक्षक वेगाने गेलात. बारक्याला चेंडू थांबवणं कठीण आहे. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. अजून एक शानदार चौकार. अप्रतिम संगीत. आत्ता मात्र 14 धावीची गरज येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. दोन्ही संघाला कोशिश करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. मॅच कोण जिंकेल? 4 चेंडू 14 धावीची गरज आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला भेटला आमच्या प्रेक्षकांना. हा चेंडू आपण पाहणार. येणारे 4 चेंडू आत्ता मात्र 14 धावीची गरज आहे. ज्या श्रेयसनं आत्ता ऋषिकेशनं हा चेंडू ग्लोरियस स्ट्रोक पॅरलल फ्लाइट 6 ऑन द ग्राउंड. जबरदस्त आपण पाहतो मॅच मैदानावरती पाहायला भेटली. मॅचला टर्न केलाय एका बाजूनं ऋषिकेश या फलंदाजानं. ये क्रिकेट का दस्तूर है दोस्तों. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. और क्रिकेट का सौंदर्य कभी खुशी कभी गम. आणि तेच चित्र पाहायला भेटलाय. कधी सुख तर कधी दुःख ही निश्चित मॅच मध्ये पाहायला भेटलाय. अप अँड डाऊन झाले. आता या क्षणाला झाले काय? येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धाबीची आवश्यकता. ऋषिकेश भोईर ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार 1 चौकार आलाय. तो गोलंदाज तयार. सेकंड पती ऋषिकेश. हा चेंडू वन्स अगेन मोठा फटका. अप्रतिम टायमिंग. यावेळेस मात्र आपण पाहतोय डीप लॉंग ऑफच्या वरनं अजून एक शानदार षटकार. मॅच आपल्या बाजूला झुकवली दापोली संघाच्या ऋषिकेश भोईरनं. काल झालेली मेगा फायनल मॅच आणि जिंकल्यात जय हनुमान दापोली संघ. आणि त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन म्हणून ऋषिकेश भोईरला त्या ठिकाणी सन्मानित केलं होतं. तोच बेस्ट बॉलर. आज बेस्टचा फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला भेटते. आज काय कामगिरी पाहायला भेटली. काल गोलंदाजी खूप चांगली होती आदेश सरकेच्या मैदानावरती. आणि आज तोच फलंदाज तोच गोलंदाज आज फलंदाजी दाखवत आहे. 6व्या क्रमांकावरती येताना किती विस्फोटक खेळ केली. कारण ही मॅच कशी त्याने टर्न केली. 2 चेंडू 2 धाबीची गरज. एक षटक आपण पाहिलं तर निश्चित आपण पाहिला. एक षटक 19 धाबीची गरज होती आणि 2 चेंडू 2 धाबीची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ दोस्तो मित्रांनो. निश्चित कोणाला रडवेल आणि कोणाला हसवेल हे मात्र सांगता येत नाही. येणारा चेंडू डॉट झाला. मॅच मध्ये जर टाय झाली तर सामना सुपर ओव्हर पद्धतीने खेळवला जाईल. हा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका येतोय. बारक्या मात्र त्या ठिकाणी आहेत. जेल खाली मध्ये या ठिकाणी आपण पाहणार क्षेत्ररक्षण करतात. एकच धाव. आता मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावा. पैसा वसूल मॅच आमचे प्रेक्षक पाहतात. अप्रतिम मॅच. एकदा मॅच साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांना विनंती करेल ही मॅच जर आवडली असेल तर जरूर टाळ्या वाजवा. तर मॅच खूप रंगली या मैदानावरती. 1 चेंडू 1 धावा. असे अनेकचे सामने पाहिल्यात की गोलंदाजाने जिंकल्यात. असे अनेकचे सामने खऱ्या हाताने गोलंदाजाने जिंकल्यात. आणि निश्चित मॅच जर बरोबरी झाली तर सुपर ओव्हर होईल हे लक्षात ठेवा. या स्पर्धेचा नियम आहे. जर मॅच बरोबरी झाली तर सुपर ओव्हर होईल. तर एक मॅच आम्ही निश्चित पाहिली होती मागच्या हप्त्यामध्ये आरसीसी पेठच्या मैदानावरती उसरगर विपक्ष पेंदर बी यांच्यामध्ये मॅच टाय झाली होती आणि सुपर ओव्हर पद्धतीनं ती मॅच केलेली होती. आता इथे काय होणार? 1 धाव आली तर दापोली संघ मॅच जिंकेल आणि 1 धाव जर नाही आली तर मॅच सुपर ओव्हर. तर एकदा जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूसाठी.
आणि हा चेंडू हवेमध्ये, चेंडू सीमा पार षटकार, मॅच जिंकल्यात. निश्चित आपण पाहतोय काय क्रिकेट पाहायला भेटलाय. शेवटच्या चेंडूवरती मी पहिलाच सांगितलं होतं 3 मॅच पैकी कामोडी संघाने 2 जिंकल्यात आणि ही मॅच जिंकून दापोली संघ त्याच बरोबरी करेल. 2-2 मॅच यावर्षी जिंकल्यात. वेल प्लेड सुरेख खेळ मैदानावरती पाहायला भेटला आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल या मॅच मध्ये ऋषिकेश भोईर. विनंती करेल या ठिकाणी विशाल जितेकर सेकंड करायचा. दापोली संघ मैदानावरती जायचा.